राज्यभरामध्ये प्रत्येक मंडळाला एक ठिकाणी हा रक्तदान महारक्तदान शिबिराचं आयोजन या महाराष्ट्र लेवलला आपल्या महाराष्ट्राचे कर्जबदार आणि सर्वांची लाडकी मुख्यमंत्री वाढदिवसाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी विठ्ठल मंदिर येथे मंदिरच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या सहकार्यानं आपण या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले आहे। तर मित्रांनो, रक्तदान हा श्रेष्ठ दान आहे की आपण आता एका क्लिकवर आपण जगाच्या इस्रो असेल किंवा अंतराळात असेल आपण जाऊ शकतोय, परंतु रक्त हा एक असा घटक सगळे दुनिया आपल्या मुठीमध्ये आहे, परंतु रक्त हा कृत्रिम कुठंच तयार करता येत नाही। त्यामुळे रक्तदान हा श्रेष्ठ दान आहे। शेवटी रक्त हा माणसांच्या शरीरामधूनच काढावा लागतो आणि तो गरजूंना आपण द्यावा लागतो, त्याशिवाय पर्याय नाही। म्हणून आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी आणि आपले प्रदेश अध्यक्ष माननीय रवींद्र भाऊंनी आपल्याला एक सर्व कार्यकर्त्यांनी एक आव्हान केलं आहे की मित्रांनो, आपल्या मुख्यमंत्री साहेबांचं वाढदिवस कुठल्या तरी एक होर्डिंग असेल किंवा एखाद्या सत्कार असेल किंवा अशा हे न करता फक्त आपल्याला शब्दसुमनाने शुभेच्छा द्या आणि सर्वात मोठी आजपर्यंत सर्व रेकॉर्ड मोडेल अशा महाराष्ट्र लेवलला आपल्याला रक्तदान घ्यायचं असं आव्हान केलं आहे। म्हणून या ठिकाणी या कार्यक्रमाला आयोजित आवर्जून उपस्थित असलेले युवा नेते आणि सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक आणि आमचे मार्गदर्शक माननीय मनीषभाई देशमुख साहेब आणि नुकत्याच ज्यांचं की ज्येष्ठ आपण दक्षिण सोलापूरमध्येच आपण म्हणतो भारतीय जनता पार्टीच्या कितीही अडचणीच्या काळामध्येही भारतीय जनता पार्टीचा हा झेंडा अविरतपणे घेऊन फिरणारा आणि आमचे मार्गदर्शक माननीय हनुमंत कुलकर्णी सरांचं राज्य परिषदेवर त्यांचं सदस्य म्हणून निवडून झालेले त्यांचा आत्ताच या ठिकाणी आपल्या तालुक्याचे महिला आघाडीचे अध्यक्ष अंबिकाताई पाटील यांच्या हस्ते आणि मनीषभाईच्या हस्ते सत्कार करण्यात आला की संपूर्ण महाराष्ट्रभर ह्या रक्तदानाचा जो चळवळ आहे त्यामध्ये सर्वांनी आवाहन करतो आणि विनंती करतो आतापर्यंत आपण ज्या ज्यांनी रक्तदान केले की आपल्या गावातल्या